नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूबवर चॅनलवर स्वागत करत आहे. 31 जानेवारीला राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे त्यांचे पती ज्यांचं अपघाती निधन झालं त्या अजित पवार यांच्याकडे असलेल्या पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकत्व मुख्यमंत्र्यांनी सोपवलेलं आहे. त्या संबंधीचा GR आज काढण्यात आला असून तशा त्या जिल्ह्याच्या प्रशासनाला सूचना पण करण्यात आलेल्या आहे. काल सुनेत्रा पवार या कराडला कृष्णा आणि कोयणेच्या प्रीती संगमावर कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेलेलं आहे. इकडं आता त्या कामकाज लवकरच सुरू करतील असं पण हे दिसतंय. सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि जय आता पुढे कुठली राजकीय जबाबदारी सांभाळणार याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागून असणार आहे. दरम्यान अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना असं स्पष्ट केले की आमचे बंधू अजित पवार यांच्या सावरण्याच्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी सर्व क्रियाक्रम पूर्ण केलेले आहे. त्यामुळं आता जे चर्चा सुटकाची 13व्यापर्यंतची चालू होती त्यालाही पूर्णविराम मिळालेला आहे. तर तिकडं आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार हे काल त्यांनी आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी आज दिल्लीला जाणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यांनी त्यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द केला असून ते मुंबईतून थेट बारामतीकडे गेले असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. आता नेमकं पवार कुटुंबात काय चाललंय आणि काय नाही याचं काही हे लावू शकत नाही. परंतु तिकडं प्रफुल्ल पटेल यांनी आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाची आपल्याला अपेक्षा नाही आणि तशी भावनाही कुठं मी व्यक्त केलेली नाही असं स्पष्ट करत आम्ही अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडंच नेतृत्वाची सर्व जबाबदारी देणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. तिकडं विलिनीकरणाच्या संदर्भात उलटसुलट चर्चा असून आज त्या संदर्भात दिल्लीतून एक बातमी येत आहे की जर दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असेल तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही भाजपला पाठिंबा द्यावा लागेल तरच हे विलिनीकरण शक्य होईल असं म्हटल्याचं सांगितलं जातंय. आता राष्ट्रवादीची मूळ स्थापना शरद पवारांनीच केलेली आहे. पुतणे अजित पवार काहीतरी बिनसल्यामुळं बाहेर पडले आणि राष्ट्रवादी शक्ल झाली होती. हा इतिहास आपला सर्वांच्या समोरच घडलेला आहे. आणि आता खुद्द अजित पवार हयात असतानाच त्यांनीही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात असं आवळायला सुरुवात केली होती. आणि पिंपरी चिंचवड पुणे
या 2 महानगरपालिकेत दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका पण लढवल्या होत्या. या निवडणुकीत अपेक्षित यश न आल्यानंतर ही परत अजित पवार आणि शरद पवार पक्षाचे गट पक्षातील नेते मंडळी यांच्या 1-2 बैठका झाल्याचंही वृत्त येत आहे. त्याबद्दलचा व्हिडिओ पण व्हायरल झाला आहे. मात्र अजित पवार यांच्या पक्षातील त्यांचे जे समर्थक आहेत, छगन भुजबळ असो, सुनील तटकरे असो की प्रफुल्ल पटेल असो, यांनी मात्र या बैठका झाल्या की नाही यावरच शंका उत्पन्न करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं विलिनीकरणाचा प्रश्न थोडा लांबणीवरच पडेल असं दिसतंय. कारण आता या विलिनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भाजप पण अडथळे आणण्याची भूमिका बजावत असल्याचं 1-2 दिवसाच्या त्यांच्या हालचालीवरून दिसून येत आहे. आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे हे जिल्हा परिषद प्रचारानिमित्त धाराशिव जिल्ह्यात आलेले आहे. त्यांची काही वेळानंतर लोहारा तालुक्यात उभ्या असलेल्या त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उमरग्यातील उमेदवाराच्या प्रचारासाठी आणि तुळजापूर तालुक्यातील प्रचारासाठी पण जाहीर सभा होणार आहे. आता ते या सभेत काय बोलतात याकडेही आपलं सर्वांचं लक्ष लागून राहणार असून या सभेचं नियोजन पालकमंत्री प्रताप सरनाईक, माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि युवा सेनेचे नेते, धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे युवा सेनेचे संपर्क प्रमुख आनंद पाटील यांनी केलेलं आहे. त्यामुळे सभा कशी होते, सभेत कोणत्या मुद्द्याला एकनाथ शिंदे हात घालतात याकडे लक्ष राहणार आहे, एवढं मात्र नक्की. जागजी तालुका जिल्हा धाराशिव येथील NUP शुगर्स या गुळ पावडर निर्मिती कारखान्याने 7व्या या हंगामातील या गुळ पावडर कारखान्याचा जो 7वा पंधरवडा संपला आहे. त्या 7व्या पंधरवड्यातील जवळपास 4,60,00,000च्या वर रक्कम ज्या शेतकऱ्यांनी या गुळ पावडर कारखान्याला गाळपासाठी ऊस दिलेला आहे त्यांचे बिलं त्यांच्या खात्यात अदा केलेली आहे. यावर्षी NUP शुगर्सनं 2700 रुपये प्रति टन अशी उचल प्राणीपासून दिलेली असल्याची माहिती या कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली आहे. कारखानाचा या गळीत हंगाम 7व्या पंधरवड्यापर्यंत सुरळीत चालला आहे. शेतकऱ्यांनी विश्वासानं ऊस दिला असून आता पुढील काळात पण शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस NUP शुगर्सला गाळपासाठी द्यावा असं आव्हानही नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केलं आहे. आज आपण येथेच थांबूया. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.